माणूस खरं तर एंटरटेनमेंट कडे जातो. त्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला वगैरे किंवा काय गोष्टी कशा असतात ह्या सगळ्या गोष्टींवरती फरक नाही पडत. आता हे जे आम्ही कंटेंट वगैरे बनवतो ते कुणासाठी कशासाठी बनवतो की बाबा आम्ही काहीतरी एक्सपिरियन्स केलंय, आम्ही काहीतरी स्टडी केलेलं असतं, त्याच्या थ्रू आम्ही जो एक्सपिरियन्स घेतलेला असतो तोच आम्ही तुम्हाला शेअर करतो ना, जे की तुम्हालाच युजफुल असेल. पण नाही, पण तुम्हाला हे बघायचंय कॉइन टाकून विहीर भरवणारी माणसं बघायची आहेत, बॉटल फेकून व्हायरल होणारे व्हिडिओ बघायचे, ह्या सगळ्या गोष्टी बघायच्यात तुम्हाला. तर त्यात आम्ही पण काय नाही करू शकत. ठीक आहे, जाऊ दे, आम्ही आमचं काम आहे ते तर आम्ही करणारच. बघा थोडंसं जमलं तर त्या व्हिडिओजमधनं बाहेर पडून, त्या सगळ्या फीडमधनं बाहेर पडून आमच्यासारख्यांवरती जर तुम्ही तेवढा टाइम दिलात, तुमचा एक लाईक दिला, तुमचा एक व्ह्यू दिलात, तर मग इन फ्युचर आमचे जे काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला पण कुठं ना कुठेतरी युजफुल असणार आहे. तुम्ही जे काही आम्हाला प्रोत्साहित करताय ते आमच्यासाठी कुठेतरी अजून काहीतरी चांगला कंटेंट देण्याचं आम्हाला प्रोत्साहित करतो. ठीक आहे, तर बघा थोडंफार आमच्यासारख्यांवरती पण लक्ष द्या. फक्त एंटरटेनमेंटच्या पाठीमागे पळू नका. तर एंटरटेनमेंटमध्ये कसं काय नॉलेज घेता येईल, काय नॉलेज घेता येईल आणि ते बघा. आणि हे साले म्हणतात, हे असे बॉटल बिटल फेकून हे म्हणतात की अल्गोरिदम, इंस्टाग्रामचा अल्गोरिदम. अरे अल्गोरिदम वगैरे काय नाहीये, ही सगळी पब्लिक आहे ज्यांना एंटरटेनमेंट लागतं आयुष्यामध्ये, जे एंटरटेनमेंटसाठीच जगतात. ठीक आहे, तर ही पब्लिक आहे. ह्याचा अल्गोरिदम वगैरे तुम्ही काय अल्गोरिदम हॅक केला, हे केला ते केला असं काय नाहीये.